जाधवार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या लॉ कॉलेजच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत. ह्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल आणि प्रेसिडेंट सुधाकरराव जाधवार सर, तसेच शार्दूलराव जाधवार सर यांनी हे पॉडकास्ट चालू केलं आहे. त्यांचं मी खरं तर मनापासून पहिल्यांदा स्वागत करते, कारण आजकालच्या मुलांना जे लॉ क्षेत्रात येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी काय काय गोष्टी अपेक्षित आहेत, त्यांच्याकरता काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, याच्याकरता अशा लेक्चर सिरीजची खूप गरज आहे. आणि त्याबद्दल मी कॉलेजचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा पण देते. मी आधी माझी ओळख करून देते. मी ॲडव्होकेट अनिशा फणसळकर. गेली 35 वर्ष मी कायदा या क्षेत्रात आहे, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात पण आहे आणि मी एक सायकोथेरपिस्ट पण आहे. आजचा आपला जो विषय मी तुम्हाला सांगणार आहे तो असा आहे की NGO, त्याच्यामध्ये असणाऱ्या सोशल ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याद्वारे तुम्हाला काय काय काम करता येऊ शकतं लॉ फॅकल्टीमधनं, ह्याविषयी नक्कीच सामान्य लोकांना माहिती नसतेच, पण जे स्टुडंट लॉ क्षेत्राशी संबंधित आहे त्यांनाही बऱ्याच वेळा काही माहिती नसते. माझा स्वतःचा एक NGO आहे, त्याचं नाव आहे आमोदिनी फाउंडेशन. गेली कित्येक वर्ष मी ह्या फाउंडेशनमार्फत काम करते. त्याचबरोबर अनेकविध फाउंडेशनशी संबंधित काही इतर कामं पण करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, की बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की आपण एखाद्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली की त्याचा आपल्या उद्योगधंद्यावर परिणाम होईल, बिझनेसवर परिणाम होईल आणि आपलं कदाचित लक्ष डायव्हर्ट होईल का. तर हा गैरसमज खोटा ठरवणारी अशी ही संस्था म्हणजे NGO. कारण NGO मार्फत तुम्ही अगणित कामं करू शकता. NGOमध्ये आजकाल ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या संधी आहेत, त्या तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही मिळत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे चॅलेंजेस ह्या क्षेत्रापुढे काय आहेत, आपल्या कायदा क्षेत्रापुढे, तर ज्यावेळेला मुलं ह्या क्षेत्रात येतात त्यावेळेला त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो. म्हणजे कायदा क्षेत्रात स्थिर व्हायचे, पाय रोवायचे, हे एक प्रमुख त्यांच्यापुढचं चॅलेंज आहेच. पण त्या व्यतिरिक्त पुन्हा आपल्याला समाजामध्ये आपलं स्थान बळकट करायचे, ही पण एक मोठी त्यांच्याकरता एक अडचण असू शकते. आणि त्याकरता नक्कीच आम्ही असं सगळ्या ज्युनियर्सना सांगतो की तुम्ही कोर्टात ज्या वेळेला पहिल्यांदा एंटर करता, रादर मी म्हणेन तुम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये एंटर करता त्यावेळेलाच तुम्ही काही ना काही समाजकार्याशी जोडून घ्या. समाजकार्य हे कदाचित मी मगाशी जसं म्हणाले की लोकांना भीती वाटते की आपण डायव्हर्ट होऊ का, आपला त्याच्यावरती प्रोफेशनमध्ये काही त्याचा परिणाम होईल का, तर असं अजिबात होत नाही. आणि त्याउलट मी त्याचे फायदे असं सांगेन की तुम्ही एखाद्या क्षेत्रात कार्यरत आहात, पण त्याच जोडीला जर का तुम्ही समाजकार्य करत असाल, सामाजिक क्षेत्रात काम करत असाल, तर त्याचा चांगला अनुभव तुम्हाला येतोच, पण तुम्हाला अमाप प्रसिद्धी मिळू शकते. प्रत्येक क्षेत्र कुठलंही, अगदी मग तुम्हाला अट्रॅक्ट करणारं बॉलिवूड का असेना, तिथे बघा चांगल्या प्रकारे ग्लॅमर आहे. पण बऱ्याच वेळा असं दिसतं ना आपल्याला की बरेचसे ॲक्टर ॲक्ट्रेस हे कुठल्या तरी सामाजिक संस्थांशी संबंधित असतात. आता खरं तर त्यांना तिथे खूप छान ग्लॅमर मिळतोय, पैसा मिळतोय, मग हे लोक का अशा ठिकाणी काम करत असतील. तर अर्थातच मानसिक समाधान हा त्यातला खूप मोठा महत्त्वाचा भाग आहे. आणि तुम्ही कितीही ग्लॅमरमध्ये राहा, फक्त त्या लोकांशी नाही, आपल्याशी संबंधित पण ही गोष्ट लागू होते, तरी देखील मानसिक समाधान हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला खरं ग्लॅमर हे समाजातूनच मिळत असतं आणि अशा समाजाशी जोडलं जाणं आपल्याला फार गरजेचं आहे. आता आपण बघूया आपण कशा प्रकारे ह्या लोकांशी जोडले जाऊ शकतो. साधं छोटं उदाहरण घेऊया. आपले सगळे जे कायदे आहेत ते नागरिकशास्त्र, समाजशास्त्र आणि कॉमन सेन्स याच्याशी मिळते जुळते किंवा त्याच्यावर अवलंबून आहेत. आपण छोटं उदाहरण घेऊ पुन्हा. पॉश ॲक्ट असो, पॉक्सो ॲक्ट असो, हे दोन्ही ॲक्ट अगदी दोन वेगळ्या टोकाचे ॲक्ट मी सांगितले तुम्हाला. पॉश ॲक्टमध्ये स्त्रियांवर होणारे काही अत्याचार की ज्याच्यावरती त्यांनी कामाच्या ठिकाणी छळ होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी याकरता हा कायदा सांगतो आणि काम करतो. तसंच पॉक्सो ॲक्टमध्ये लहान मुलांवर होणारे अत्याचार आहेत त्याच्यावरती कायदा सक्षमपणे, कठोरपणे पुढे जातो. पण ह्या दोन्ही कायद्यांची फक्त अंमलबजावणी होणं गरजेचं असतं आणि ती अंमलबजावणी आपण करतो, कायदा क्षेत्रातले सगळेच जण. पण महत्त्वाची गोष्ट त्याच्यात अशी आहे की आपण त्याचा अवेअरनेस कसा
तयार करणार, लोकांची मानसिकता कशी तयार करणार हे खूप महत्त्वाचं आहे. एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याला काही पर्याय नसतो, पण एखादी घटना घडूच नये ह्याच्याकरता प्रयत्न करणं मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे की ते गरजेचं असतं. फक्त सुरुवात कुठून करायची हे आपल्याला माहीत नसतं. अशा वेळेला तुम्हाला समाजकार्य मदतीला येतं. अशा वेळेला तुम्हाला एखाद्या NGOमध्ये तुम्ही जर का एंगेज असाल, त्या NGOच्या मदतीनं तुम्ही काम करत असाल, तर तुम्हाला कामाचा अनुभव पण तुमचा वाढेल आणि त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टींचा अवेअरनेस स्वतःला पण जास्तीत जास्त येईल आणि तुम्हाला एक मानसिक समाधान की अशा लोकांना आपण मदत केली. कुठल्याही घटना असोत, कुठल्याही दुःखद घटनेमध्ये माणसाला पहिलं काय लागतं तर मानसिक बळ लागतं. पाठीवर कोणीतरी थाप द्यावी असं वाटत असतं की एक खांद्यावर हात ठेवून मी आहे हा दिलासा देणं खूप गरजेचं असतं. अशा वेळेला जर का तुमच्या जवळचे लोक नसतील, आजूबाजूचे लोक त्यावेळेला अवेलेबल नसतील, तर अशा वेळेला समाजातले लोकच तुमच्या मदतीला धावून येतात आणि त्याच्याकरता उत्तम उदाहरण आहे अशा प्रकारचे NGO. माझ्या माहितीनुसार पुण्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात आज NGOंचं प्रमाण आहे, पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे NGO खूप कमी आहेत की जे धडाडीनं जाऊन प्रत्यक्ष समाजकार्य करतील. त्याचं कारण असं आहे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि मग साईड बाय साईड हे काम करतो. किंवा अशाही प्रकारचे काही NGO आहेत की फक्त ते समाजकार्य करतायत किंवा त्या NGOच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतायत, पण तिथे कार्यकर्त्यांची गरज असते. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की एक 2-4 महिने एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आला की त्याच्यानंतर वेगळ्या कामात अडकला गेला माणूस की तिथून तो बाहेर पडतो. अशा वेळेला तुम्हाला सगळ्यांना गरजेचं आहे ते म्हणजे सातत्य राखणं. आणि त्याच्याकरता तुम्ही एखाद्या NGOशी जे कुठला तुम्हाला आवडत असेल, आता NGOचे आपण प्रकार फार तर बघूया की काय प्रकारचं काम आपण करू शकणार आहोत. NGOच्या मदतीनं तुम्ही अगदी लहान बाळापासून 1 वर्षाच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत आपण मदत करू शकतो. अशा प्रकारचे लहान मुलांचे अशा प्रकारचे NGOज आहेत की जे लहान मुलांकरता काम करतात. म्हणजे रस्त्यावर सोडून दिलेली मुलं, अशा माता की ज्यांना ते मूल नको होतं, किंवा अशा प्रकारचे लोक की ज्यांनी त्या मुलाला टाकून दिलंय आणि मग ते एखाद्या आश्रमामध्ये आहेत आणि मग त्या तिथे काही गरज असते त्यांच्या अगदी जेवणाखाण्यापासनं त्यांच्या शिक्षणापासनं, अशा वेळेला अशा प्रकारचे NGO तिथं काम करतात. एखादा लहान मुलांना झालेला आजार जसं सेरेब्रल पाल्सी आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मुलांना एकत्र आणून त्यांना चांगलं वाटावं, त्यांना आनंद मिळावा, त्यांना इतर मुलांसारखंच शिक्षण मिळावं आणि समाजातल्या सगळ्या सुविधा मिळाव्यात याकरता काही NGO काम करतात. अशा प्रकारचे मुलं किंवा मुली की जे दूर कुठल्या तरी गावातनं आले आहेत आणि पुण्यासारख्या, मुंबईसारख्या किंवा मेट्रो सिटीमध्ये राहतात, पण त्यांचे आयदर कोणी पालक नाही आहेत किंवा आहेत आणि ते आदिवासी क्षेत्रातले असतील किंवा ते अशा ठिकाणचे आहेत की त्यांना शिक्षणाचा कुठला गंधच नाही आहे. मात्र ती मुलं पुण्यासारख्या शहरात येऊन, मुंबईसारख्या शहरात येऊन जर का शिक्षणाकरता आसुसलेली असतील, तर त्यांना फंड्स जमा करणं असेल किंवा त्यांच्याकरता काही काम करणं असेल, तर अशा प्रकारचे NGO देखील आहेत. अशा प्रकारच्या स्त्रिया देखील आहेत की ज्या कुठून तरी अशा वेगळ्या प्रदेशातून आलेल्या आहेत किंवा कुठल्या तरी चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या आहेत किंवा कुठल्या तरी दलदलीमधनं आलेल्या आहेत की त्यांना समाज कधीकधी स्वीकारण्यामध्ये थोडीशी कचुराई दाखवतो. अशा वेळेला त्या महिलांना सक्षमपणे आधाराची गरज असते आणि अशा वेळेला NGO खूप चांगलं कार्य करतात. जसं मी मगाशी म्हणाले की वृद्धांपर्यंत हे काम चालतं. काही काही वेळेला असं होतं की ज्येष्ठ नागरिक इतके पिचलेले असतात की आजपर्यंतची सगळी जमापुंजी जी आहे ती मुलांकरता खर्ची पाडली, आता आमच्याकडं काहीच नाही आणि आमची मुलगा असो किंवा मुलगी असो आमच्याकडे लक्षच देत नाहीत किंवा आम्हाला घरातनं बाहेर काढले. आणि अशी मुलं असे दाम्पत्य असतील किंवा एकटे वृद्ध असतील, ते वृद्धाश्रमात दाखल होतात. काही काही वेळेला असं होतं की वृद्धाश्रमात ते जाऊ शकत नाही आहेत, मग अशा कुठल्या तरी छोट्या एखाद्या ठिकाणी की जिथे
थोडी 5-6 लोकच एकत्र येऊन आपला चरितार्थ चालवत आहेत. अशा वेळेला त्या लोकांना मदत करणं खूप गरजेचं असतं. आणि असे कित्येक NGO मला माहिती आहेत की ते अशा प्रकारचं काम करतात की अशा प्रकारचे लोक शोधून त्यांच्यापर्यंत अगदी मेडिकल सुविधा असतील, त्यांच्या राहण्या खाण्याची सोय असेल, त्यांचे काही आजार असतील, त्यांना LIC पॉलिसीच्यामध्ये काही अडचणी असतील किंवा त्यांना बाकीच्या कुठल्याही लीगल किंवा सामाजिक गोष्टींकरता काही अडचण वाटत असेल तर त्यांच्याकरता ह्या संस्था काम करतात. अशा प्रकारे मी म्हणेन की NGOचं काम हे अव्याहतपणे चालतं आणि NGO हा एक आधार आहे, हेल्पिंग हँड आहे. पण जसं आपण बघूया की एखाद्या व्यक्तीचा पाय दुखावलाय किंवा तो प्लॅस्टरमध्ये आहे आणि त्याला चालताच येणं शक्य नाही आहे, तर तिसरा पाय आपल्याला घ्यावाच लागतो. अशा वेळेला मी म्हणेन की तिसरा पाय घ्यावा लागला म्हणून मग त्याचा आधार देण्यापेक्षा प्रत्येकाने दुसऱ्याला मदत करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याकरता NGOची मदत घेणं गरजेचं राहतं. मग अशा प्रकारच्या NGOमध्ये आपण का नाही काम करायचं? अशा प्रकारचा कुठेतरी विचार रुजला पाहिजे आणि तो नक्की रुजेल. आणि तुम्ही आणि आम्ही सगळे मिळून जर प्रयत्न केले तर हे विचार नक्कीच समाजापर्यंत पोहोचतील आणि त्याचा खूप सारा फायदा समाजाला होईल. फक्त गरज आहे तुम्ही एक पाऊल पुढे टाकण्याची. आत्ता ज्या कॉलेजेस असोत किंवा कोर्टामधलं वातावरण असो किंवा एखादं बाहेरचा कुठलाही प्रांत असो, ज्याच्यामध्ये गरज आहे अशा ठिकाणी तुम्ही मदत करणं खूप गरजेचं आहे. तिथपर्यंत पोचण्याकरता एक साधी सोपी गोष्ट, ओळखीतला कुठलाही NGO जॉईन करून त्यांचं काय काम चालतं, कसं काम चालतं, ते वर्षभरात काय काय ॲक्टिव्हिटीज घेतात, त्यातनं आपण काय काय करू शकतो ह्याच्यावरती नक्की विचार करा. आणि मला असं वाटतं की NGO हा नुसता हेल्पिंग हँड नाही आहे, तर तो समाजाचा आरसा आहे. कारण समाज म्हणजे तुम्ही आणि आम्ही आहोत, पण त्याच समाजामध्ये असे लोक आहेत की ज्यांना नाईलाज असतं आणि कधी कधी त्यांच्या मनोवृत्तीमधनं दुसऱ्यावरती अन्याय घडतो. आणि अशा ज्यांच्यावरती अन्याय घडलाय अशा लोकांकरता आपल्यासारख्या लोकांनी एकत्र येऊन पुढे जाणं गरजेचं आहे, त्यांना आधार देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच असे NGOज तयार होणं किंवा त्या NGOमधनं आपण काम करून पुढे जाणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की आज आपल्या या पॉडकास्टमध्ये मी जी काही माहिती दिली ती खरं तर छोट्या वेळेमध्ये, थोड्या वेळेमध्ये तुम्हापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण जाधवर कॉलेजनी आज हा जो काही उपक्रम हाती घेतला आहे, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण याची आज समाजाला खूप नितांत गरज आहे. आणि पुढच्या काळामध्ये लोक एकमेकांना मदत करतील, पण ज्या काळामध्ये आत्ता तुम्ही संस्कारक्षम आहात असे कॉलेज स्टुडंट, त्यांच्यावरती आत्ता तुमच्यावरती हे छान संस्कार झाले तर ते भावी पिढीला पण उपयोगी असतीलच, तुम्हाला पण उपयोगी होतीलच. तुमचे अनुभव पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही वृद्धिंगत करू शकाल. त्याचबरोबर समाजाला देखील तुम्ही काहीतरी देऊ शकाल. आणि समाजाला देणं हे फार गरजेचं आहे. हे सगळ्यांना माहिती असतं, फक्त सुरुवात कुठून करायची हे आपल्याला माहिती नसतं. तर मग चला आपण सगळे मिळून ह्यात थोडासा हातभार लावूया. काहीही मदत लागली तर कॉलेज आहेच, कॉलेजच्या मदतीनं, आमच्यासारख्या NGOजच्या मदतीनं तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. आणि तुम्हाला त्या कार्यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देते. पुन्हा एकदा जाधवर स्कूल ऑफ लॉचे खूप आभार मानते की अशा कार्यक्रमाला बळकटी देण्याकरता किंवा अशा प्रकारचा समाजामध्ये समाजमन रुजण्याकरता आपण प्रयत्न करत आहात. धन्यवाद.